मालपूर ग्रामपंचायत प्रशासक उघडा डोळे बघा नीट, अखेर 18 वर्षीय युवतीला भटक्या कुत्र्याने घेतला चावा। मालपूर तालुका शिंदखेडा येथे सध्या ग्रामपंचायतीत प्रशासन राज चालू आहे। प्रशासन फक्त नावालाच आहे। मालपूर गावात भरपूर असुविधा आहेत, परंतु यात भटक्या कुत्र्यांनी लोकांची झोपच उडवली आहे। भटक्या कुत्र्यांची आलेला आहेर प्रशासक व पोलीस अधिकारी लक्ष घालतील काय, अशा आशयाचे वृत्त पत्रात बातम्या प्रसारित केल्या असून देखील प्रशासक जर झोपेचे सोंग घेत असेल तर यापेक्षा मलकापूरकरांचे दुर्भाग्य कोणते समजावे। वृत्तपत्रात बातम्या देऊनही सावधगिरी बाळगत नसतील तर कामचोर खुर्ची सोड या स्वरूपाचे जनआंदोलन शिंदखेडा पंचायत समितीवर आल्याशिवाय राहणार नाही, एवढे खरे। प्रशासकाला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करता येत नसेल तर प्रशासक राज बरखास्त करावे। धनगर गल्लीतील अहिल्यादेवी नगरमध्ये सकाळी 12 वाजेच्या सुमारास एक छोटीशी लहान मुलगी बालवाडीतून घरी परत येत असताना 3-4 कुत्र्यांनी तिला घेरले। हे पाहून त्या मुलीच्या मदतीला गेलेली 18 वर्षीय युवतीलाच मांडीवर चावा घेतला। हे पाहून काही पुरुषांनी कुत्र्यांना काठीने पळवलं। त्या मुलीला मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचारासाठी नेलं असता कर्तव्यावर असलेले आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल भामरे यांनी उपचार केले। आता त्या मुलीची तब्येत बरी आहे। तुला जे कुत्र्याने चावा घेतलेला आहे, तो चावा कसा घेतला होता बरं? तुझं नाव सांग ना आधी। निशा हिराला ठाकरे माझं नाव आहे। लहान मुलगाला वाजवायला गेली ना तर मला चावून घेतलं। मी त्याला फक्त वायाला गेली, ते मागे सुटलं माझं। कोणत्या एरियामध्ये झाला? हे अहिल्याबाई नगरमध्ये। अहिल्यादेवी नगरमध्ये म्हणजे त्या लहान पोरगा जात होता? हो, जात होता। तो म्हणे दीदी कुत्र्याला हे करून दे, म्हणजे मी त्याला वाकल्याला म्हणजे त्याला हे करायला गेली, ते मला चावायला आलं। कुठं चावलेलं आहे तुला? मांडीला चावलंय। आता तर इंजेक्शन घेतलं का? हो, पहिले इंजेक्शन घेतलेलं, दुसरं इंजेक्शन घ्यायला आलं सरकारी दवाखान्यात। नमस्कार सर। नमस्कार। आपल्या PSCला परवा 3 दिवसापूर्वी एका मुलीला एका कुत्र्याने चावून घेतलेलं होतं आणि ते कुत्र्याला चावल्यानंतर ती मुलगी आपल्या PSCला आली होती। त्याच्यावर आपण औषधोपचार केला, इंजेक्शन वगैरे दिलेले आहेत। तर इंजेक्शन अवेलेबल आहेत का? हो, आपल्याकडे कुत्रा चावल्याचे इंजेक्शन्स अवेलेबल आहेत। तर ते आपण त्या पीडितेला व्यवस्थित डोसनुसार देणार आहोत। आजचा दुसरा होता का? हो, आता दुसरा। ठीक आहे, धन्यवाद।